मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे। भाजपचे सर्व उमेदवार पाडण्याचा जरांगेंचा निर्धार आहे। जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला। जेलमध्ये टाकल्यास भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ देऊ नका अशी भीष्म प्रतिज्ञा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय भूमिका असल्याचा आरोप आता होऊ लागला। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। मराठा आरक्षणाचा लढा लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा लढा आता फडणवीसांना संपवा असा दिशेने निघालाय। आरक्षणासाठी अंतिम लढा म्हणून सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगेंनी अचानक स्थगित केलं। उपोषण स्थगित करताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपची एकही जागा जिंकू देऊ नका असं आवाहन समाज बांधवांना केलं। शिवाय फडणवीसांना राजकारणातून संपवण्याची भीष्म प्रतिज्ञाही घेतली। मी आज गेलो भाजपचं एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका। मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण करत होते। मनोज जरांगेंचा खरा चेहरा समोर आल्याची टीका भाजपने केली। यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत आहेत। या सगळ्यावरना संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहेत, महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत। त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या नौटंकीला महाराष्ट्रातला मराठा समाज भुलणार नाही। मनोज जरांगे पाटील हे राजकीय भूमिकेतून आरक्षणाचा लढा लढत होते, हे अधोरेखित झाल्याचा टोला अजय बारसकरांनी लगावला। मनोज जरांगे यांचं आंदोलन नेमकं कशा करता चाललं होतं? खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चाललं होतं की कोणा राजकीय पक्षाला फायदा व्हावा, की स्वतःला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी, याच्याकरता हे आंदोलन चाललं होतं? याचा उलगडा आज प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे। मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेणं दुर्दैवी असल्याची टीका शिवसेनेनं केली। ज्यावेळी एखाद्या नेत्याबद्दल म्हणजे उदाहरणार्थ देवेंद्रजींबद्दल आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी गैरसमज करून बोलू नये, कारण देवेंद्रजी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक होते, म्हणून त्यांनी ते आरक्षण दिलेलं होतं। सकारात्मक आहेत म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा 10% आरक्षण आणि निजामकालीन दाखले द्यायला सरकारनं सुरुवात केलेली आहे। मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मराठा आरक्षणाच्या लढ्याला धक्का बसण्याची शक्यता आहे। यापूर्वी जसा आंदोलनाला प्रतिसाद मिळत होता तसा प्रतिसाद येत्या काळात मिळेल का, याबाबत आता शंका व्यक्त केली जाते। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।